आता हे नगर परिषदचं इलेक्शन आहे. आता तुमच्या इथं सीओ मॅडम होत्या त्या गेणाताई, हा मडावी माधुरी मडावी ताई. मी त्याचे व्हिडिओ पाहत होतो त्यावेळेस. त्या जेव्हा इथं सीओ असताना स्वतः कर्मचाऱ्यांनी घेऊन स्वच्छता मोहीम राबवत होते ना. मी बी त्याचा फॅन झालो होतो. म्हटलं कर्मचारी कसा असावा, अधिकारी कसा असावा, अशा अधिकाऱ्याची आठवण येते. एक अधिकारी यायची हवी झाला मुंडे सारखा, तर कशी लाल ती पापड होती. 2020चे मुर्दे उकरू काढते मुंडेचे. काऊन तर आता ज्या विभागात आहे त्या विभागातले दिव्यांग विभागातले बमाड पैसे खाल्ले आहेत नागपूरच्या त्या खोपडे मोपडेने. साला म्हणजे पहिले लाईटच नाही लागला का म्हणलं ह्या आत्ता पाहून उतरून राहिला. मग मला एका माणसानं तिथून डिपार्टमेंट मधून फोटो पाठवले. खूप खतरनाक लोक आहे बघा, चांगलं काम करत नाही लोक व्हॉट्सअपवर फोटो पाठवतात. सर इथं काम काय. मी गडकरी एक वेळा सोयाबीनसाठी आडवा होऊन प्रश्न विचारला होता. हा व्हिडिओ व्हायरल गेला. मले गडकरीच्या साखर कारखान्यातून माझ्या गावाच्या बाजूला तिथून एका पोट्यानं फोटो पाठवला. सर तुमच्यावर जर काही रिपोर्ट दिला तर हे दाखव जा. काय होय तर गडकरीनं धान नदीतून साखर कारखान्यासाठी 1.5 वर्ष पाणी उचललं. त्याचे 5,18,00,000 रुपये थकीत होते, अंके भरले नव्हते. ते भरले नव्हते. यायचं सरकार राज्यात आलं का माफ करायचं. तेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं. तुम्हाला का मी का म्हणून समजलं का, थकीत ठेवायचे, सरकार आलं का माफ करायचं. म्हणजे या देशात काय चालू आहे काय नाही याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. मग काल त्या विधानसभेत आता मी दिसलो का मीडियावाले धावत असे ते माझ्याकडं. लोकांना पैसे द्यावे लागते बाईट द्यासाठी, माझ्याकडं धावत येते. सर बाईट द्यावं. मग मी मला आधी इथं नाही घेत आहे, त्या कॅमेरा जप्त करून मी आमदार नाही आहे, बाहेर चाला म्हणून बाहेर घेऊन त्याची बाईट दिली. मग बाईट दिल्यावर मग ते आला विषय शिक्षणावर. मी म्हटलं का 25,000 करोड रुपये गांजा फुटणाऱ्या साधूवर तुम्ही खर्च करत आहे, तर तुम्ही शिक्षणाचं या देशाचं भविष्य आहे, या देशाचं भविष्य आहे. जे लहान पोरं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात त्याला म्हणलं 3-4 हजार करोड रुपये त्याच्यातून कमी करून जर इकडं दिले तर देशाचं भवितव्य घडू शकते. मी असं बोललो. आणि कोणा सांगणारे आदर्श म्हणावा तर जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज हे संत आहे आणि यायले मानणारे लोक आहे. आम्ही गांजा फुटणारे लोकांना संत म्हणणारे नाही. पण हे म्हणते का कराड मास्तरनं एका विश्व हिंदू परिषदच्या वर्धेच्या माणसानं मायावर काल पोलीस केस केली. रिपोर्ट दाखल झाला. तिच्यात अटक होत होती. मुली म्हणलं करा म्हणे धार्मिक भावना दुखावल्या. म्हणलं मी रिपोर्ट देतो. म्हणलं RSS ना दिल्लीचं त्याच्या मुख्यालयाच्या बाजूचं मंदिर तोडलं, त्याच्यामुळे मी हिंदू म्हणून माझ्या भावना दुखावल्या. मला रिपोर्ट घ्या. कोणाच्या विरोधात, कोणाच्या विरोधात? RSSचा मोहन भागवतच्या विरोधात. पुन्हा दुसरा रिपोर्ट लिहून ठेवला आहे, मी उद्या देणार आहे. म्हणलं देवेंद्र फडणवीसनं घोषणा केली होती वाशिमच्या सभेत का शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा.
म्हणलं बोलून या देशातल्या या महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली, फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्यानंतर ज्या आत्महत्या झाल्या या आत्महत्येले जबाबदार ह्या आत्महत्या नसून हत्या आहे आणि याचा हत्यारा देवाभाऊ आहे. IPC सेक्शन 302 नुसार मर्डरचा गुन्हा याच्यावर दाखल करा. दोन्ही लिहूनच ठेवली आहे मी, उद्या देतो. आता का त्यानं रिपोर्ट दाखल नाही केला तर मग तिथं तमाशा करीन मी. तुम्ही माया करता तर मग हिंदू म्हणून माझ्या भावना खूप दुखावल्या. मंदिर तोडलं तर म्हणून मी गुन्हा दाखल करणार. तुम्ही बी करा, यवतमाळात करा तुमच्या संघटनेच्या वतीनं. का दिल्लीच्या RSSच्या बाजूने ज्या मंदिराची तोडफोड केली त्याच्यामुळे आमच्या हिंदू म्हणून भावना दुखावल्या गेल्या, म्हणून RSSचे प्रमुख याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या सालेचा आपण 100 लोक यायला तसंच पाहिजे. कारण कोणी बोलत असेल तर त्याला कसं चूप करायचं, त्याला वाटते का चूप राहील मग. आता मी बोललो, तुम्हाला सांगतो जर इथं गाडगे महाराज जर आता असते ना तर ते सगळ्यात मोठे देशद्रोही असते याच्या नजरेत. सगळ्यात मोठे देशद्रोही आतंकवादी सुद्धा करून टाकलं असतं त्याने. अरे त्याने सोनं मॉन्सूनने केलंच ना, तुकडं कर्मयोगी गाडगे महाराजांनी करून टाकलं असतं ना. आतंकवादी देशद्रोही हिंदू विरोधी केलं असतं, बदनाम करून टाकलं असतं जसं मले करते. हे का सांगते साले, अबे साल्या म्हणा तुझ्या बाप जेवढ्या वेळा त्या ठीक आहे कुंभमेळ्यात आंघोळीला गेला ना तेवढ्या माया बाप माया गेली आहे. माया घरी किराणा दुकान होतो, म्हणजे हाफ पॅन्ट नाही नेसता येत, म्हणजे दुकानात ठेवून चालले जाईल दोघं बापले माय. कुंभमेळ्यात 8 दिवस तिकडंच. आणि हे सारे आम्हाला हिंदू सांगते. अरे मी जिल्हा परिषदचं मटेरियल आहे ना जी. साले उद्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, नगरपालिकेच्या शाळा बंद झाल्या तर गोरगरिबाच्या पोराने कुठे शिकायचं? टाकू शकते का तो 30,000 रुपये फी असलेल्या कॉन्व्हेंटच्या शाळेत? टाकू शकते का? गावापासून कॉन्व्हेंट 20 किलोमीटरवर आहे, 3,000 रुपये महिना तर गाडीचं भाडंच आहे, तर देऊ शकते का? म्हणजे गरीबाच्या पोरांना शिकायचं नाही. पण गरीबाचे पोरं शिकले नाही, तर रोजगार लागणार नाही, सत्सद विवेक बुद्धी येणार नाही, चांगलं काम वाईट का फरक समजावणार नाही. आणि हे मोठे शिकले नाही काय याले चरस, गांजा, अफीम. आणि त्याचं बी तुम्हाला मी प्रूफ देतो. मुंद्रा पोर्ट अदानीनं घेतला. कोरोना नंतर 2022 त्याच्या पोर्टवर 21,000 करोड रुपयाचं कोकेन, ब्राऊन शुगर सापडलं. एकच दिवस न्यूज चालली गायब. 21,000 करोड. किती हजार करोड? आता पुन्हा सांगतो तुम्हाला, काटोलने सभेत गेलो. काटोलचं बीजेपीचं युवा मोर्चाचं अध्यक्ष पोट्ट, त्याची सामाजिक संघटना का नावानं नोंद आहे माहित आहे का? शेर भगतसिंग. त्या पोट्ट्यानं ठीक आहे, ते पोट्ट कायचं काय माहित आहे? गांजाच्या तस्करीत 6.5 किलो गांजा लेकाच्या घरी सापडला 32 लाख रुपयाचा. गांजा कुठून आला? ओरिसातून. मला 4 राज्य लागते, हे 4ही राज्य बीजेपीच्या ताब्यात आहे. म्हणजे याचा अर्थ बीजेपीचे लोक गांजाच्या तस्करीत इन्व्हॉल्व आहे. आपले पोट्टे गांजा फुकट नशेडी राहील आणि मग सोपी होईल. 500 दे, माझ्या झेंडा दे, 500 दे, मतदान कर. तो शिकणच नाही ना. आता वर्धेमध्ये 192 करोड रुपयाचं MD सापडलं. ड्रग्ज डायरेक्ट कंपनी खोलली होती वावरात. कंपनी 192 करोड. कच्चा माल जर तयार झाला असता तर 1100 करोड रुपयाचा माल तयार झाला असता.
बरं त्याच्यात कोण आहे माहिती आहे का? वकील, शिकले सवरले पोटचे. एक तर शिंदी आहे मोठवाणी. हे अख्खी या देशाची पिढी बर्बाद करण्याच्या मागे लागली आहे. म्हणून चांगले चांगले लोक देश सोडून चालले. आपण कुठं जायचं? बसणार. तुम्ही कुठं जा, तुम्हाला कुठं जागा आहे? देशाच्या संसदेत चर्चा काढल्यावर अख्खा दिवस 10 तास चर्चा. वंदे मातरम घंट्या म्हणता येणार नाही. वंदे मातरम म्हणायला लागलं. चर्चा वंदे मातरम. अरे या देशात पोटे रस्त्यावर उतरून राहिले UPSCच्या विरोधात, SSCच्या विरोधात. त्याला झोडप्यानं मारते साली. पण मला अजून बी आशा आहे. मी खूप आशावादी माणूस आहे. जे बंदूक तुमच्या उरावर आहे ना ते आपलेच पोरं आहे. जे लाठीचार्ज करते ते आपलेच पोरं आहे. ते कवा बंदुकीची नई तिकडं पलटत. काहीच सांगता येत नाही बरोबर. कारण हा तोच देश आहे. या देशात सुभाषचंद्र बोस यांनी भारताचं जे इंग्रजांचं सैनिक होतं, याचे जे लष्करी तळ होते मुंबईले आणि कराचीले, तो सुभाष बाबूंनी विमानातून कागद टाकले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. तर या देशातले सैनिक तेच इंग्रजांची बंदूक, त्याच गोया त्याच्यावरच उगारली. चल साले दाबू का घोडा. हे लक्षात ठेव म्हणा. सत्तेचा माज हा एका दिवसात उतरवते. आपल्या बाजूने 3 देशात असं झालं. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ. आणि हे अजिबात पलटायला वेळ नाही लागणार. वर्षाकडे झालेली सुधारणा पॅन्टापासून इतका माज आहे ना. ठीक आहे, तुम्हाला त्याची एक गोष्ट सांगतो. हिटलर माहिती आहे? हिटलर एवढा खतरनाक माणूस, त्याचं स्वप्न होतं या जगावर काय राज्य असलं पाहिजे. एवढा अहंकारी, एवढा क्रूर होता. लोकांनी गॅस चेंबर मध्ये टाकू मारलं. गॅस चेंबर मध्ये टाकायचा, झाकण लावायचा, क्लोरीन गॅस सोडली का अर्ध्या तासात लाशा. बुलडोझरनं लाशा ओढायचा, गड्ड्यात काढायचा. बर्लिनले ज्यू लोक असे जमा केले बर्लिनच्या चौकात आणि बाजूला सैनिक लावून गोयानं उडून टाकले लोकांनी. 10,000 लोकांनी मारलं. त्याच्यातले 5,000 चंद्राचक्रीनं मेले. आजही बर्लिनच्या वस्तू संग्रहालयात 2 मजली बिल्डिंग एवढा चपलाचा ढीग आहे. तो चपलाचा ढीग त्या बर्लिनच्या चौकात मारलेल्या लोकांचा आहे. आज घ्या म्हणलं, आज ठेवलाय तसाच. एवढा क्रूर होता. त्याचा सोबती होता मुसोलिनी, इटलीचा. मी तारखेसहित सांगतो. ठीक आहे. सत्तेचा माज असणाऱ्या लोकांना आणि अहंकार असणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचा सोबती होता मुसोलिनी. दुसरं महायुद्ध संपलं, नेस्तनाबूत झाला पुरा युरोप. जवान पोट्टे मेले, अनेक बायका विधवा झाल्या, कंपन्या खतम झाल्या, बेरोजगारीचं प्रमाण वाढलं. पुरा पैसा युद्धात खर्च केला सर्व देशांना. महागाई वाढून गेली. लोकांना खायला भेटत नव्हतं, कारण अन्नधान्याच्या पोटाला सुद्धा यायला बॉम्ब देऊन टाकले. मग तारीख 28 एप्रिल 1945. किती तारीख? 28 एप्रिल 1945 इटलीच्या रोम राजधानीच्या चौकात 6-7 लाख लोक जमा झाले आणि मुसोलिनीच्या विरोधात नारे द्यायला लागले. नारे देता देता लोक त्याच्या घरासमोर आले. त्याच्या राजगृहाचा दरवाजा लोकांना धक्के देऊन तोडला. त्याच्या घरात घुसले आणि त्याने शोधत होते. भेटला, ज्या कडार पडत त्या कडार मारला, मरेपर्यंत मारला, कपडे काढून मारला, नागोया करून. त्याच्या
आपली बायकोने बी मारलं मरेपर्यंत, त्याच्या बायकोने बी कपडे काढून मारलं, मेल्यावर बी मारलं. इतकी आग लोकांच्या मनात होती. मेल्यावर बी मारलं, मेल्यावर मारल्यानंतर बी लोकांचं समाधान नाही झालं. दोघांचे दोरानं पाय बांधले आणि बिल्डिंगच्या टोकावर टांगलं. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर चालू होतं आणि हे लाईव्ह टेलिकास्ट हिटलर पाहत होता जर्मनीत बसून. 28 तारखेने मेला मुसोलिनो, 29 गेली. 30 एप्रिल 1945 गेले. हिटलरने वाटलं याच्यापेक्षा बेकार आपल्याला मारलं. त्यानं आत्महत्या केली. मी देशाच्या सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो, माझ्या देशातले लोक संविधान मानणारे आहे, संविधानाप्रमाणे चालणारे आहे, असं काही करणार नाही. आणि केलं. मी हे सत्य गुगलवर सर्च करता या तारखा बरोबर सांगितल्या का? ठीक आहे, आपण काहीही खोटं नाही केलं. हिटलरने आत्महत्या करायला लागली. अशी वेळ आमच्या देशाच्या पंतप्रधानावर येऊ नये एवढी अपेक्षा करतो.